अरे वा, आले सगळे वा. चला, तुम्हा सगळ्यांना कुतूहल वाटत असेल म्हणून सांगतो, मी काही इथे तुम्हाला पावसा पाण्याच्या गप्पा करायला बोलवलेलं नाही. सरळ मुद्द्यावर येतो. ही आपल्या हिशोबाची वही, घर खर्चाची वही. यात आपल्याला महिन्याला जो काही घर खर्च येतो तो लिहिलाय मी. ऐका, आपल्या घराचं भाडं जातं 12,000 रुपये. त्यानंतर महिन्याचं वीज बिल, दूध बिल यासाठी खर्च होतो 3,000 रुपये. वाण सामानाला जातात 5,000 रुपये. इस्त्रीवाला, केबलवाला, गॅस बिल मिळून होतात 3,000 रुपये. आणि भाजीसाठी जातात 2,000 रुपये. म्हणजे एकूण घर खर्च आपला महिन्याचा जो आहे तो होतो सगळे मिळून 25,000 रुपये. कळलं कळलं कळलं? हे माझ्या वाटचे 15,000 रुपये. बाकीचे 10,000 रुपये तुला आणि वेंकी, तुला पैसे तुम्हा दोघांना मिळून द्यायचे आहेत. 5,000 रुपये. 5,000 रुपये द्यायचे आहेत. आणा, ठेवा, ठेव. अरे दादा, हे असं अचानक काय सांगतोस? अचानक कुठून आणू मी एवढे पैसे? अचानक अचानक कुठे? नवीन महिना सुरू झाला की नाही मग खर्चही सुरू होणार. आता खर्च करायला कॅश आणून ठेवायला नको घरी? काय रे, काय बाबा, बरोबर की नाही? मला सांग हरीश, आपल्या घरात आपण किती लोक आहोत? 8 नाही, 9. आगंतुक येऊन पडलेली ती मुलगी पण आहे ना या घरात. तिच्यासाठी एक्स्ट्रा दूध मागवलं जातं. आई रोज दिवसातून 2 वेळा 1-1 ग्लास दूध पाजते तिला, तेही आग्रहाने. मग तिचा खर्च कोणावर येतो? आपल्यावरच ना. कमवणारे आपण तिघेच. म्हणजे कमवणारे तिघे आणि खाणारी तोंड 9. आपले बाबा काय घरीच बसून असतात, पायावर पाय ठेवून. त्यांना कुठे काय त्याचं. संतोष जरा. त्यामुळे या सगळ्याचा विचार आता आपल्यालाच करावा लागतो ना. या सगळ्याचा खर्च आपल्यालाच करावा लागतोय. विचार करायला पाहिजे की नाही आपण? अहो पण संतोष दादा, आता असे अचानक द्यायला पैसे नाही जमणार हो. हा, सेम माझं सुद्धा असंच आहे. अचानक हे पैसे कुठून जुळवायचे ना, मला सुद्धा कल्पना काहीच नव्हती याबद्दल. दादा, तू मला आधी तरी सांगायचंस ना. खुशी देणार कल्पना? आधी कसं सांगणार मी, सांग ना. मला पण आत्ताच कळलं. काय? हेच की घर खर्चातला सगळ्यात जास्त वाटा मी देतो, 15,000 रुपये. म्हणजे खरं तर घरातले सगळे निर्णय मी घ्यायला हवेत, पण तसं काही घडत नाही. या घरात कोण राहणार कोण राहणार नाही याचे निर्णय परस्पर आपले आई वडील घेतात. कमाईच्या नावाने बोम. पण या घरातले खर्च कसे वाढतील याकडे मात्र काळजीपूर्वक लक्ष देतात दोघं. ना आपल्या मताला किंमत, ना यांनी घेतलेले निर्णय ते आपल्याला सांगतात. बरं, यांना विरोध करायला जावा तर त्यांच्या लेखी आपली काहीच किंमत नाही. कशाबद्दल बोलतोय संतोष तू? अगं, त्या अनाथ मुलीविषयी बोलतोय आजी. कळलं का? काय बोलताय तुम्ही? हे वीणा, तू माझ्यावर ओरडू नको हा. ती जी आनंदी घरात आणून ठेवली आहे ना, तिच्यामुळे माझ्यावर दुःखी व्हायची वेळ आली आहे. काय आनंदीने काय केलंय? मला विचारतोयस काय केलंय? हा, ती आता नाटकं करायला लागलीये. हे नाही खाणार, ते नाही खाणार. मग काय, आमच्या घरातल्यांना तिचा पुळका आला आणि मग आई म्हणाली आईस्क्रीम देते म्हणून.
पण कोणाच्या जीवावर? माझ्याच ना. मग मला विचारायला नको? अहो आता त्यात विचारायचं काय? आणि तिच्या आईस्क्रीमवर यायची काहीच गरज नाही. साधा आईस्क्रीम देऊ शकत नाही आपण? ते काढायला नको आता. तू या घरात पैसे देतेस का? नाही ना. मग यावर तुला बोलण्याचा काही अधिकार नाही. कळलं? मी शांत. ए, हरीश, काय बघत काय बसला? चला काढा पैसे, काढा. ठेवा इकडे पैसे. 5-5 हजार रुपये ठेवा. चला काढ. अरे आता वेंकी, पैसे आणा. हा. हे आत्ताचे एवढे ठेव. हे घ्या, माझे 500 रुपये. दोन, 3, 4, 500. हो, एवढंच काय करायचं मी? का ठेव, नकोय ते. मी देऊ शकते. मला गरज नाहीये. कळलं? आपल्या दोघांचे दरमहा 15,000 रुपये देतो मी. ते दोघांचे मिळूनच असतात. वर घरात इतर खर्च होतो ना, त्यासाठी पण पैसे पुढे करतोच मी. आता मागे ती विहीर साफ करायची होती तेव्हा त्या माणसाला 500 रुपये मीच दिले ना. पावसाळ्यानंतर घराची डागडुजी करावी लागते, गवत काढावं लागतं, त्याचे पैसे कोण देतं? मीच देतो. तर मागच्या वेळेस भांडी घेतलीत तुम्ही तेव्हा पण मीच केले ना पुढे पैसे. मग कशाला हवेत तुझे पैसे? हे ठेव, तुझ्या वाटणीचे पैसे काय नको, घेऊन टाक. हे म्हटलं ना. अरे व्यंकी, तेव्हा तू आईची खाट बेड दुरुस्त केला होतास ना, त्याचे किती पैसे रे? वेंकी, ए वेंकी, तू इथे माझ्या शेजारी झोपायचास, माझे पाय चेपून द्यायचास, त्याचे किती पैसे? हा सांग. आजी गोष्ट सांगते हा बाळा. आज तुला एक नवीन गोष्ट सांगते. ये बस. मी सांगते तुला गोष्ट. सांग. गोष्ट ना एका दिनू नावाच्या मुलाची आहे बघ. हा जो दिनू आहे ना, त्याने एक दिवस काय केलं माहितीये? स्वतःच्या आईला एक भलं मोठं बिल दिलं. तिला म्हणाला, आई हे जे बिलाचे पैसे आहेत ते तू मला द्यायचेस. आईला आश्चर्य वाटलं. आईने बिल उघडून पाहिलं तर त्यात दिनूने लिहिलं होतं, मी तुझ्यासाठी चहा केला त्याचे अमुक 1 रुपये. मी काल बाजारातनं तुला भाजी आणून दिली त्याचे तमुक रुपये. मी तू सांगितलेली ही 4 कामं केली त्याचे एवढे पैसे. काल तू औषध दिलंस ते आजोबाला नेऊन दिलं त्याचे तेवढे पैसे. काल मी दिवा बंद केला त्याचे इतके पैसे. काल तुला हे आणून दिलं त्याचे इतके पैसे. तुझ्यासाठी जे जे काम केलं त्या प्रत्येक गोष्टीचे पैसे. आईला आश्चर्य वाटलं. आई म्हणाली, दिनू देते हो पैसे, उद्या दिले तर चालतील का? तो म्हणाला, हो चालेल. दुसऱ्या दिवशी दिनू उठला, बघतो तर काय, त्याच्या उशाशी आईने एक चिठ्ठी ठेवली होती. त्याने उघडून पाहिलं तर त्यात भलं मोठं बिल होतं. त्यात काय लिहिलं होतं माहितीये? काय? त्यात आईने लिहिलं होतं, तुला जन्म दिल्याचे 0 पैसे. तू बाळ असताना रात्र रात्र जागले त्याचे 0 पैसे. तुला लहानाचं मोठं केलं त्याचे 0 पैसे.
तुला शाळेत घेऊन गेले, शाळेतून परत आणलं, त्याचे 0 पैसे. तुला स्वतःच्या हाताने भरवलं, त्याचे 0 पैसे. तुला लागलं तेव्हा तुझ्या जखमेवर मलम लावलं, त्याचे 0 पैसे. तुझ्यावर चांगले संस्कार केले, वाईट गोष्टींपासून तुझं रक्षण केलं, त्याचे 0 पैसे. तू आजारी असताना रात्र रात्र तुझ्या उशाशी जागी राहिले, त्याचे 0 पैसे. ते वाचल्यावर दिनूच्या डोळ्यात पण पाणी आलं. तो आईकडे गेला आणि त्याने जी आईला चिठ्ठी दिली होती ना, ती त्याने परत घेतली. त्याला त्याची चूक कळली. तुला गोष्ट कळली का? हो. सिद्धू, भावनाने 2 घास तरी खाल्ले का रे? आता कशाला चौकशी करताय? मगाशी सगळ्यांसमोर तर एक शब्द पण नाही ना बोलला तुम्ही. पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा भावना मॅडमवर प्रेम आहे. तेव्हा फुल सपोर्ट केला होता तुम्ही. पण आता काय झालं? तुम्ही टीमच बदलली तो अचानक. सगळेजण भावना मॅडमची इतकं चुकीचा वागतायत. तुम्ही एकदाही त्यांची किंवा माझी बाजू एकदाही घेतली नाही. तो का असं? म्हणजे तेव्हा जो तुम्ही सपोर्ट केला होता तो नावापुरता होता याचा अर्थ. सिद्धू, मी तुझा राग समजूच शकते, पण मी उघड उघड तुला नाही सपोर्ट करू शकत. मी या घरची सून आहे. मी जर घरच्यांच्या विरोधात जाऊन काही मदत केली ना, त्याचे परिणाम खूप वाईट होतील. तू या घरचा मुलगा आहेस, रक्त आहेस तू त्यांचं. त्यामुळे तू किती चुकीचा वागला, किती विरोधात वागलास ना, ते सहन करून घेतील. पण हेच माझ्या बाबतीत नाही करणार ते. त्यामुळे मला किती तुम्हाला मदत करावीशी वाटली ना, तरी मी नाही करू शकत उघड उघड मदत. हे बघ, मी तुमची बाजूही नाही घेऊ शकत. पण सिद्धू, माझा तुम्हा दोघांना कायमचा सपोर्ट असेल. माझा सपोर्ट का नसेल तुला सिद्धू? कारण तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोयस आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा फक्त आणि फक्त मला होणार आहे. मला तुझ्यात आणि घरच्यांमध्ये जी फूट पडली आहे ती दिवसेंदिवस अजूनच वाढावी यासाठी प्रयत्न करायचे. कळतायत बरं का? मला सगळे टोमणे कळतायत. तुम्हाला सगळ्यांचे टोमणे कळतायत. कळलं ना? काय करताय तुम्ही? त्या लहान मुलीपुढे सगळं बोलायची गरज नाही. थांबा जरा. बाळा, चल आज जाऊ आपण. चल. हे टोमणे मला मारायची गरज नव्हती. हा, कारण मी हा हिशोब वरदला ऐकवत नाहीये. मी त्याचा बाप आहे, तो माझा मुलगा आहे आणि मला बऱ्यापैकी अक्कल असल्यामुळे मी एकच मुलगा जन्माला घातलाय. अंथरूण पाहून पाय पसरावे ती म्हण माहितीये ना? काय रे हरीश? आई बाबा, तुमच्या वेळी ही म्हण असेलच, फार जुनी आहे. पण हरीश, आई बाबांनी तसं केलं नाही बरं का? एक ध्यान आपल्या घरात आणलं. बरं, त्यावर समाधान मानावं की नाही? पण नाही. माणसांना वाटतं की आपली स्वतःची मुलं असावीत म्हणून त्यांनी एक चान्स घेतला. पण देवाची करणी बघ, देवाने त्यांना एकाच वेळी जुळी मुलं दिली. ते पण एक मुलगा एक मुलगी. बरं, त्यावर तरी थांबावं? पण नाही. त्यावर एकावर एक अशी 3 मुलं जन्माला घातली आणि आता बसलेत घरी गप्प. अरे, डोलारा नुसता उभा राहायचा नसतो, तो सांभाळावा सुद्धा लागतो. पण हे कोण सांगणार त्यांना? त्यांना फक्त टोमणे मारता येतात, दिनूची गोष्ट सांगता येते, नाही का? लक्ष्मी, मला इथे अजिबात थांबायची इच्छा नाहीये. वा, हे बरं आहे बाबा तुमचं.
मी सिंपती गेन करायची आणि एक्झिट मारायची नेहमीच नाही नाही नाही, दादा 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 प्लीज 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 ऐक ना, शांत हो प्लीज शांत हो. आपण यावर काहीतरी मार्ग काढूया. अरे काय मार्ग काढूया? मी काय करतोय मग आता? हा मार्गच तर काढतोय ना मी. हे मग आता काय म्हणणं आहे तुझं? हा, या सगळ्या परिस्थितीत आपण काय करायला हवं? काय करायचं? आता मी सांगेन तसंच वागायचं. काय? आजपासून नव्हे, आत्ता या क्षणापासून घरातल्या प्रत्येकाने बचत करायची. बचत करायची म्हणजे अजून काय करायचं? काय श्रीमंतीत जगतोय का आपण? सांगतो सांगतो सगळं सांगतो. पण आपण सगळे उभे का आहोत? अरे बसा ना. आपल्याच घरात आपण उभे राहून का बोलतोय? बसा. ए वेंकी बस बस खाली बस बस बस. आई बस तू तिथे. बाबा बसा. सांगतो आई. बचत कशी करायची ते सांगतो. आजी तूच विचारलास ना प्रश्न, तुझ्यापासूनच सुरुवात करतो. तुला ते काजू खायची सवय आहे ना आजी, ती आता बंद करायची. काजू किती महाग आहेत मग? वीणा आजीला आहे ना ते चणे दाणे देत जा. काजू बंद. आणि वीणा आजपासून प्रत्येक जेवणात फक्त एकच भाजी द्यायची बरं का. 2-2 भाज्या, उसळी, कोशिंबिरी, पापड, लोणचं वगैरे सगळं बंद. डाळ भात चपाती भाजी एवढं स्टँडर्ड जेवण असेल आपल्या घरातलं आणि ते प्रत्येकाला खावंच लागेल. इस्त्रीवाला पण बंद बरं का. हा बाबा तुम्ही घरी असताना तुम्ही सगळ्यांच्या कपड्यांची इस्त्री करायची. संतोष, अरे दादा हो. आणि आणि हो ना, तो मिक्सर लावतो ना आपण, तो पण बंद करायचं वापरणं बरं का. घरात तो दगडी पाटा वरवंटा आहे ना, त्याच्यावर काय वाटावाटी करायची ती करा. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? कुठल्या काळात जगतोय आपण माहितीये ना? पाट्या वरवंट्याची सवय नाहीये आता कुणाला. सवय नाही आहे मग सवय लावायची. त्यात किती सवय लागतो? तेवढाच व्यायाम होईल तुमचा आणि वीज बिल पण वाचेल. लावा सवय. संतोष दादा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण हे असलं समजावून नाही जमायचं बघा. ए तुला कोणी विचारलंय तुझं मत? कशाला घेतेस ना लहान तोंडी मोठा घास? तू कोण कुठली या घरात आलीस आणि माझ्याशी वाद घालतेस? हा काय चुकीचं बोलतीये ती? तुम्ही जे बोलताय ना ते मलाही पटत नाही. या वयात आईंना पाट्या वरवंट्यावर कसं जमणार आहे? आणि काय हो, जेवणात तुम्हाला तरी जमणार आहे का एक भाजी? काही बोलतायत. हे बघ वीणा, मलाही हौस नाहीये या सगळ्याची, पण आपल्या थोर आई वडिलांनी जी परिस्थिती जी वेळ आणली आहे ना आपल्या समोर, त्याला सामोरं जायला नको का? मी काय म्हणते, मी खर्चाचा जादाचा वाटा उचलीन, पडेल ते काम करीन, पण घरात पैसे आणीन. हो, मी करेन काम आणि देईन घर खर्च. थांब. ए तू काय जादाचं काम करेन आणि पैसे आणेन जादाचे? काय काम करणार ग तू जादाचं? 4 फुलं एक्स्ट्रा विकणार, त्याचे असे कितीचे पैसे येणार आहेत? जास्तीचं काम करेन म्हणे. आणि हे विणा, तू हे जे काय डाळीच्या डब्यात पैसे साठवतेस ना, त्याने संसार नाही चालत, कळलं ना? त्यामुळे आपल्याला जमेल तेच करावं. उगाच जे जमत नाही ते करू नये, कळलं ना? नको ती गोष्ट करायची. हे काय नाही, या घरात सर्वात जास्त खर्च मी देतो, म्हणून माझे नियम या घरात लागू होणार आणि सगळ्यांनी ते ऐकायचे. कळलं? 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 हे बघ, तुझे 2000
आणि तुझे 1900 बाकी आहेत, लवकर द्या. व्हेरी गुड. किती भूक लागली आहे तुला. सावकाश धर, हे घे, हे खा. जानू, हे दे, हे घे. जानू, जयंत, तू आलास पण. बघ ना, बबूचकाला किती भूक लागली. मगासपासून नुसतं खातोच आहे. हे दे, हे घे. सावकाश. जानू, मला ना खूप दमायला झालंय. प्लीज माझ्यासाठी एक कॉफी करशील? पण बबूचका. मी ठेवेन त्याच्यावर लक्ष. मी ठेवेन. बर, जाते. जानू प्लीज. सावकाश खा. लक्ष द्या. आता काय करशील रे? तुला काही इथून खाली उडी तर मारता येणार नाही, कारण उडी मारून 4 पायांवर खाली उतरणार तू काय मांजर नाहीयेस. जान्हवीला तू मदतीसाठी हाकही मारू नाही शकणार, कारण तू भुंकणार कुत्रही नाहीयेस. आता मी तुला खाली उतरवल्याशिवाय तुला खाली येता येणार नाहीये. मग आता भूक लागली तर काय करशील? तहानीने कासावीस होशील तेव्हा काय करशील? मी तुला खरंच पाणी देणार आहे. जान्हवीच्या एवढ्या जवळ कसा काय आलास? तिच्या कुशीत कसा काय झोपलास? ती जागा फक्त माझी आहे. मी ती जागा दुसऱ्या कोणालाच देणार नाही. गुड मॉर्निंग जानू. हळूहळू खा, हळूहळू खा. गुड मॉर्निंग जयंत. कधी उठलीस तू? अरे उठायला मी झोपले कुठे. जानू डबा देतेस ना? जानू, जान्हवी. बबूचका, बबूचका कुठे? बबूचका. तू माझ्या आणि जानूच्या मध्ये आलेलं मला चालणार नाहीये. मग आता मी तुझं काय करू? जयंत. काय करतोस तू बबूचका सोबत? जानू बघ ना, हा कसा माझ्या कुशीत आलाय. हा असाच येतो. हे घे, तू कॉफी पी आणि त्याला दे इकडे. हे तू असा बबूचका कॉफी पी तू. चल आपण बाहेर जाऊ.
या संतोषला कसं समजवायचं तेच कळत नाही. अरे वडीलधाऱ्यांशी, स्वतःच्या आई वडिलांशी बोलायची ही रीत आहे. कुठून शिकलाय सगळं काय माहिती. मी पण तोच विचार करत होते हो. संतोषची जीभ म्हणजे दुधारी तलवार आहे. आपण बोलताना समोरच्याला किती तोडून बोलतोय, समोरच्याचं मन किती दुखावतोय याचा विचारच करत नाही तो मुलगा. हे आपले संस्कार नाही आहे तो. मला हेच कळत नाही ना लक्ष्मी. अगं आपला कुठलाही मुलगा असा नाही वागत. आता मान्य आहे हरीश उपद्व्यापी आहे, पण बोलणं सौम्य आहे त्याचं. आणि जानू तुडतुडी आहे, पण बोलण्यात इतका आगाऊपणा कधी नसतो ग तिच्या. आणि भावनाबद्दल काय बोलायचं. तिच्यासारखी समजूतदार मुलगी शोधूनही सापडणार नाही. आणि व्यंकीचा त्याच्याशी तर किती वाईट वागतो संतोष. वाटेल तसं बोलतो त्याला. आणि व्यंकी बिचारा प्रत्येक वेळी सगळं सहन करतो. व्यंकीसाठी जीव तुटतो हो माझा. आपलं नशीब म्हणायचं अजून काय. मग लक्ष्मीबाई, आता तुमच्या हातात पाटा आणि वरवंटा. आणि तुमच्या हातात इस्त्री. कधी कधी विचार केला ना लक्ष्मी, तर वाटतं की आपण कसा केला ग संसार इतकी वर्ष. आपल्याकडे कुठे फारसे पैसे होते, पण तरी सुद्धा आपण सगळ्या मुलांना अगदी शिक्षण दिलं, त्यांच्या आवडीचं शिक्षण दिलं. आपल्या ऐपतीप्रमाणे सगळे सणवार साजरे केले. ही वर बचतही केली बरं का. पण ही अशी बचत नाही करावी लागली कधी. हो ना. म्हणजे कठीण परिस्थितीत सुद्धा सगळं नेटाने केलं आपण. पण हे आत्ताच्या मुलांना कसं समजवायचं. नवीन पिढी, नवीन मतं, आणि त्यात आपला संतोष. त्याला तर काय समजवायचं तेच कळत नाही मला. आणि लक्ष्मी, जर बोलायचं म्हटलंस तर कुठल्या तोंडाने बोलणार ग. दिवसभर घरीच तर बसून असतो आपण. अहो संतोष तो बोलणं नका मनाला लावून घेऊ. तुम्हाला माहिती आहे ना, तो पहिल्यापासूनच तोंडा आहे. आणि संतोष चुकीचं काय बोलला ग. अहो मी काय म्हणते, इतकी वर्ष प्रत्येक संकटाला सामोरं जात आपण नेटाने संसार केला. आता संतोषला वाटतंय की घरावर आर्थिक अडचण आली, तर मग तो जे म्हणतोय, जसं म्हणतोय तसं करून बघूया का. नाही म्हणजे मला माहिती आहे आपले थोडे कष्ट वाढतील, तडजोडी वाढतील, पण एकदा करून बघायला काय हरकत आहे. काय वाटतं तुम्हाला. माझ्या वाटण्याने काय होणार आहे लक्ष्मी. शेवटी करायचं तर त्याच्याच मनासारखं ना. मी काय म्हणते, आता जर समोर दुसरा काही पर्याय नसेलच, तर जे आपल्या वाट्याला आलंय ते आनंदाने करूया. आणि माझा विश्वास आहे, आज नाही तर उद्या संतोषला उपरती होईल. उपरती आणि संतोषला. हो हो सर. नाही, त्या फाईल मधली सगळी बिल्स मी टॅली करून बघितली आहेत. हो. नाही हो सर, मी ऑफिसमध्ये येऊन सगळी. हो सर, एक मिनिट होल्ड करा. तुम्ही सगळी प्रॉमिसेस खोटीच करता ना. काय? मी कुठली प्रॉमिसेस खोटी. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की नॉक करून खोलीत याल. सॉरी ते काय झालं ना, माझ्या ते डोक्यातून राहून गेलं हो. म्हणजे कसं आहे की तुम्हाला असं रूम मध्ये पाहून मला एकदम आपलंसं वाटलं ना, म्हणून ते विसरून गेलो नॉक करायला. पण आता मी आठवण केली आहे ना. हो आठवण केली, पण आता ऑलरेडी आलो ना मी. मग मग काय मग काही नाही, ते मी आलो आता तर मग ते मी जात आत येऊ. परमिशन मागतोय. कशासाठी. ते कपडे कपडे राहिले आपल्या घ्यायचे होते.
घ्या पटकन. हा सर. हा पण मी सांगत होते की नाही, ऍक्च्युली मी त्या ड्रॉवर मध्ये सगळी बिलं बाकीची ठेवली होती. मी बोलून घेते ना. हो सर, मी ऑफिसमध्ये येऊन चेक करते. हो चालेल. एक मिनिट हा सर. आता काय राहिलंय? गॉगल गॉगल घ्यायचा होता. घ्या पटकन. 0 मिनिटात घेतो. हो हो. हा सर. बर. हो चालेल ना. हो हो हो. बरं मी सांगते. हो. आता काय? आता हे शेवटचं. आई काय ग, काय झालं? रडतेस का? अगं अगं ए बाळा, काय झालं? कुणी काही बोललं का? हे असं वागतात ना, मला कळतच नाही असं का वागतात. त्यांच्या वागण्याचा ना सगळ्यांना त्रास होतोय आणि मला खूप अपराध्यासारखं वाटतंय. तर संतोष जे वागतोय त्याने तुला कशा पाहिजे अपराधासारखं वाटतंय ग? आई मी घरासाठी काहीच करू शकत नाही ना, त्याचं जास्त वाईट वाटतंय. तू एकटी काही करू शकत नाहीस, पण आपण सगळे एकत्र येऊन तर करू शकतो की नाही? तू ये इथे वेडाबाई, बस. तू एकटी कशाला सगळ्या गोष्टींचा ताण घेतेस? आई मला आठवतंय, मी लग्न करून जेव्हा या घरात आले तेव्हा तुम्ही म्हणाला होतात मला की तू शिकलेली आहेस, तुला काही काम करायचं असेल तर नक्की कर. पण तेव्हा आनंदाने मी घराची जबाबदारी सांभाळली. पण आता असं वाटतंय तेव्हा काम सुरू केलं असतं तर घराला माझा थोडासा हातभार तरी लागला असता. बघा ना आता, घराला माझी गरज आहे आणि मी काहीच करू शकत नाही. अगं वेडी आहेस का तू? त्यावेळी तू या घरासाठी जो निर्णय घेतला होतास तो अगदी योग्य होता. अगं मीच तुला किती वेळा सांगते, तू आहेस म्हणून हे घर आहे. तू या घराला बांधून ठेवलंयस. पण आता माझं नोकरी न करणं घराच्या आड येतंय ना आई. अगं कोण म्हणतंय असं? तू बचत करून हे घर चालवतेस, ही किती मोठी गोष्ट आहे माहितीये का तुला? आणि अगं जी माणसं नोकरी करतात त्यांची कामाची वेळ संपली की त्यांचं काम संपतं, पण गृहिणीचं तसं नसतं ग. त्या 24 तास 12ही महिने ऑन ड्युटी असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकत्र कुटुंबात जेव्हा एक बाई खमकेपणाने घर चालवते ना, तेव्हा घरातल्या इतर बायका बाहेर जाऊन पैसे कमवू शकतात. आणि आपल्या घरातली ती खमकी बाई तू आहेस. आता राहिला प्रश्न संतोषचा. तर ठीक आहे ना, त्याला वाटतंय ना त्याच्या पद्धतीने काटकसर केली, बचत केली तर हे घर रुळावर येईल. मग करून बघूया त्याच्या पद्धतीने एकदा. तुला सांगू का, यांनी आणि मी तर या गोष्टीला आव्हान म्हणून स्वीकारले. तूही तेच कर. कोणी सांगावं, त्याच्या पद्धतीने घर चालवताना आपल्यालाच आपल्यातले गुणदोष कळतील. आता जास्त विचार करू नकोस आणि रडायचं तर अजिबात नाही. 2 कप चहा कर, मस्त मस्त वाटेल आपल्याला. 2 कप आई? अहो साखर केवढी महाग झालीये, चहा पावडर केवढी महाग आहे. ते काही नाही, 1 कप चहा ठेवते, अर्धा पिऊ. काटकसर म्हणजे काटकसर. बघ हसताना किती गोड दिसतेस तू. आले. काय सिद्धू, अरे किती वेळ असा उभा राहणार आहेस इकडे? काही करून तुला भावना मॅडमच्या रूम मध्ये जावंच लागणार, त्याशिवाय तुला बोलताच येणार नाही यार त्यांच्याशी.
हा. मगाशी मी गोंधळी बुक करून आलो, त्यानंतर दागिन्यांचं प्रकरण झालं, त्यामुळे मला त्यांना न्यूज देताच नाही आली की हा जागरण गोंधळ येते. पटकन जातो आणि सांगतो. या घरात खूप अडकल्यासारखं वाटतंय. बाहेर गेलं तरी सतत कोणीतरी आपल्यावर नजर ठेवू नये असं वाटतं. काय करू? आईला फोन करू का? तिच्याशी बोलल्यावर कदाचित बरं वाटेल. नाही नाही नको. तिला कदाचित या गोष्टीचं टेन्शनही आहे. मग गाडे पाटलांना फोन करू का? आधी मुद्दाम मला त्रास देताय ना? छळताय ना मला उगाच? असं काय बोलताय? आता मी तर नेहमी आपल्या रूम मध्ये नॉक करूनच परमिशन घेऊनच येतो ना. मग मी सांगा आता कोण कोणाला छळत आहे. ते काहीही असलं तरी मी आता तुम्हाला या रूम मध्ये यायची परमिशन देणार नाहीये, कारण माझं महत्वाचं काम आहे. मला फोनवर बोलायचंय. अहो माझंही महत्वाचं काम आहे ना. आणि आपल्याच रूमच्या बाहेर असं तात्काळ उभं राहणं थोडं बरं नाही ना दिसत. थोडाच वेळ घेईन, जास्त नाही घेणार खरंच. ठीक आहे या, तर मला आता असेच काही न बोलता गप्प राहा. भावना मॅडमनी कोणाला तरी फोन लावला आणि माझ्या खिशातला फोन वाजला. म्हणजे यांनी गाडे पाटलांना फोन लावलाय की काय? बाबा मी क्लिअरली बोलतो, जोपर्यंत फॅमिली ट्रीचा विषय संपत नाही तोपर्यंत जयंत कानिटकर बिझनेसचं मनावर घेणार नाहीत. त्यामुळे आत्याबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल जे काही माहिती आहे ते मला क्लिअरली सांगा. काय म्हणालास? पुन्हा एकदा बोल. बोलतो. मी म्हणत होतो की आत्याबद्दल जी माहिती आहे ती मला सगळी सांगून टाका. बाबा हे जर गरजेचं नसतं तर मी बोललोच नसतो, पण असा हातातोंडाशी आलेला घास मला सोडून द्यायचा नाहीये. आणि शेवटी बहीण आहे ना तुमची, रक्ताचं नातं आहे, मग बोलायला काय प्रॉब्लेम आहे? बोला ना बाबा, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे, कळलं? आम्हाला प्रॉब्लेम आहे आणि पुन्हा या विषयावर बोलण्याचं धाडस करू नकोस. आम्ही आमच्या आप्पांशी या सुरात कधी बोललो नाही आणि तू सुद्धा बोलू नकोस. याला जरा समजावून सांगा आम्ही कोण आहोत. एक वेळ मोडेल पण वाकणार नाही हा दिग्विजय देशमुख कोणासमोरही. विश्वा, अरे असं का वागतोयस तू? अगं आत्याबद्दलच विचारलं ना, काही गुन्हा केला का? अरे त्यांना हत्याबद्दल बोलेल. का काय असं काय केलंय आत्याने? पळून जाऊन लग्नच तर केलं ना, कुठला गुन्हा तर नाही केला. आणि या सगळ्याचा माझ्या बिझनेसला का फटका बसतोय? शांत हो ना. हे बघ, मी बोलेन बाबांशी. हं?
करू काहीतरी. हो सिद्धिराज, तुम्ही स्टॅच्यून इथे काय उभे आहात? मला फोनवर बोलायचंय. हो असे काय बघताय? बोला ना. स्टॅच्यू पोझिशन मध्ये बोलायचं नसतं माहित नाही का तुम्हाला? आणि मी इथे उभा असं काय विचारताय? तुम्हीच तर मला स्टॅच्यू पोझिशन मध्ये इथे उभं केलं ना. अहो मी तुम्हाला स्टॅच्यू केलं तर तुम्ही जरा दरवाजाच्या बाहेर जाऊन स्टॅच्यू व्हायचं होतं ना. इथे कशाला झालात? अहो पण गेमच्या नियमात बसत ओ मी कुठलाही गेम खेळत नाही तुमच्याशी. तुम्ही मला उगाच त्रास देत होतात आणि सारखं मध्ये मध्ये करत होतात ना, म्हणून मी तुम्हाला स्टॅच्यू म्हणाले. पण आता तुम्ही बाहेर जाओ, मला खरंच बोलायचंय ना महत्वाचं फोनवर. नाही नाही, मलाही बोलायचं आहे महत्वाचं तुमच्याशी. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बोलून घ्या फोनवर आरामात. मग मी येतो नंतर. पण ऐका ना, त्यासाठी तुम्हाला स्टॅच्यू पोझिशन ओव्हर झाली असं बोलायला लागणार. स्टॅच्यू ओव्हर. ओके चला बोला. थांबा सिद्धिराज, बोला. मला तुमच्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. तुम्ही असं बघू नका माझ्याकडे, मला खरंच काहीतरी महत्वाचं सांगायचंय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सांगा ना, महत्वाचं सांगा. पण थोडं प्रेमाने सांगू शकता ना. हा, तुम्ही सारखं सारखं असं दम देऊन का बोलता माझ्याशी? हे बघा, तुम्ही जर माझा छळ करत असाल ना, तर मी सुद्धा काय मी सुद्धा सिद्धिराज, आता आपण हेच करत बसायचंय का? अहो मला खरंच काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. अच्छा अच्छा अच्छा, मी बोलू की नको सांगा? सॉरी 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 सॉरी, हातावर घडी तोंडावर बघ. बोला मॅडम तुम्ही. हे बघा, आपलं लग्न कसंही झालं असलं ना तरी तुम्ही आता ऑफिशियली माझा नवरा आहात. त्यामुळे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. माझ्या आयुष्यात एक खूप महत्वाची व्यक्ती आहे.